तर मग या मालिकेच्या 9 जुलैच्या एपिसोडमध्ये सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघे मिळून साक्षीनं कोर्टात ज्या रिसॉर्टचं नाव घेतलेलं तिथे जाऊन तपास करायचा असं ठरवतात. त्यांना तिथलं CCTV फुटेज तपासायचं असतं, पण तिथले मालक सहजासहजी तयार होणार नाहीत याची खात्री असते, म्हणून ते एका विश्वासू पोलिसांची मदत घेतात. आधी चैतन्य बाहेर पडतो, मग सायली आणि अर्जुन बाहेर जायला निघतात. हे प्रियानं पाहिलेलं असतं, त्यामुळे हे तिघे कुठे चालले आहे ते पाहण्यासाठी ती त्यांचा पाठलाग करायचं ठरवते. ती बाहेर निघणार इतक्यात पूर्ण आजीमध्ये येते आणि तिला मला बाहेर फिरायला घेऊन चल, माझे गुडघे दुखतात असं सांगते. ऐन कामाच्या वेळी पूर्णाईमध्ये आल्यामुळे प्रियाची चिडचिड होते आणि ती तिला मदत न करताच निघून जाते. त्यामुळे आजीला सुद्धा आश्चर्य वाटतं. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा बागेत फुललेल्या सायलीच्या फुलांचा गजरा बनवायला घेते. हा गजरा आपण सायलीसाठी पाठवू असा तिचा विचार असतो, पण अचानक तिला लक्षात येतं की अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. ती तुला जरा जरी जवळ आली की त्याला शिंका येतात हे तिला कोणीही सांगितलेलं नसतं, ते स्वतःहून तिला आठवलेलं असतं. तिच्यातील प्रगती पाहून रविराज खूप खुश होतो, पण नागराजला मात्र टेन्शन आलेलं असतं. आपण देत असलेल्या चुकीच्या गोळ्यांचा डोस काम करत नाही हे त्याला जाणवतं. त्यामुळे तो टेन्शनमध्येच महिपतला भेटायला जातो. सायली, अर्जुन, चैतन्य आणि पोलीस त्या रिसॉर्टवर पोहोचलेले असतात. इतक्यात सायलीला प्रतिमाचा फोन येतो. ती तिला भूतकाळातलं कोणी न सांगता कसं आठवलं याबद्दल सांगते. प्रतिमाची होत असलेली प्रगती पाहून सायलीला सुद्धा खूप बरं वाटतं. प्रिया तिथे त्यांचा मागोवा काढत पोचलेली असते. सायलीला गाडीच्या आरशात प्रिया आपल्यावर लपून लक्षात ठेवत असल्याचं दिसतं. तर मग मध्ये दुसरीकडे अर्जुन आणि पोलिसांनी रिसॉर्टमधल्या मॅनेजरला धमकावून साक्षी शिखरेचे CCTV फुटेज तपासलेले असतात. तेव्हा साक्षीनं कोर्टात केलेला गोलमाल अर्जुनच्या लक्षात येतो. तिनं खुनाच्या दिवशी आपण रिसॉर्टवर पार्टी करत असल्याचं सांगितलेलं, पण मुळात ती पार्टी खुनाच्या दिवशी झालेली नसून त्याच्या आदल्या दिवशी झालेली. तिनं आदल्या दिवशीच्या CCTV फुटेज सबमिट करून कोर्टाची दिशाभूल केलेली. त्यासाठी तिला रिसॉर्टमधलं कोणीतरी नक्की सहभागी असणार असा संशय त्याला आलेला असतो. इतक्यात सायली येऊन सांगते की आपण रिसॉर्टमध्ये आलो आहोत, हे महिपतपर्यंत नक्की पोहोचणार, कारण मी बाहेर प्रियाला आपल्यावर लपून लक्ष ठेवताना पाहिलं. तेव्हा अर्जुन त्या रिसॉर्टच्या मालकाच्या केबिनमध्ये जातो आणि त्याला धमकावतो. तुम्ही एका खुनाच्या केसमध्ये आरोपीला मदत केली आहे हे आम्हाला कळलंय, त्यामुळे कोर्टात आम्ही तुमचे कारनामे सादर केल्यावर तुमच्या या रिसॉर्टला टाळं लागेल आणि शिवाय तुम्हाला सुद्धा तुरुंगात जावं लागेल. हे ऐकल्यावर तो मालक थोडा घाबरतो आणि अर्जुनला मदत करायला तयार होतो. अर्जुनला जस वाटलेलं नेमकं तेच होतं. प्रियानं महिपतकडे चोंबडीगिरी केलेली असते की सायली आणि अर्जुन रिसॉर्टमध्ये गेलेले आहे, त्यामुळे महिपत लगेच घाबरून त्या रिसॉर्ट मालकाला फोन करतो. पण रिसॉर्ट मालक यावेळी अर्जुनला मदत करत असल्यामुळे तो त्याला सांगतो की दोघं फक्त इथे जेवायला आली आहेत. महिपतचा त्याच्यावर विश्वास नसल्याने तो लगेच त्याला व्हिडिओ पाठव असे सांगतो. सायली आणि अर्जुन मुद्दाम जेवत असल्याचा नाटक करतात. ते पाहून महिपतला थोडं बरं वाटतं, पण त्याची काळजी मिटलेली नसते. तो लगेच दामिनीला फोन करून अर्जुन रिसॉर्टमध्ये गेल्याचं कळवतो, पण यावेळी दामिनी अगदी चिल मूडमध्ये असते. अर्जुनाच्या हातात आता फक्त 30 दिवस आहे, त्यामुळे तो हातपाय मारणारच. त्याला काय करायचं ते करू दे. छोट्या मोठ्या पुरावे आणून तो काही सिद्ध करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा असं ती म्हणते.